काढलेले आहेत अधिवेशनावर। माझी मागणी ही आहे की दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खान्देश नागरी सेवा संघ या ट्रस्टीच्या माध्यमातून रयत दलित स्वयं संघ RDSS मुंबई या ठिकाणी या दोन्ही ट्रस्टीच्या माध्यमातून मी बेघर भाडुत्रीचा लढा गेल्या 7 वर्षापासून चालू केलेला आहे। माझा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि हे आंदोलन ठाणे जिल्ह्यामध्ये 10 मोर्चे झाले, 12 मोर्चे माझे आझाद मैदानाला झाले। याच ठिकाणी आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। 20 आमदार, 10 खासदार, 10 मंत्री या सर्वांनी लेखी पत्र या प्रस्तावाला दिलेले आहेत। जे बेघर भाडुत्री माझे सभासद आहेत 2000 आणि 2000 लातूरचे आहेत। अशा 4000 लोकांना घरं लातूरमध्ये जागा मिळावी, 1 गुंठा प्रत्येकाला, आणि मुंबईमध्ये 10/30चं घर मिळावं या मागणीसाठी आमचा मोर्चा आहे। या 20 आमदारामध्ये 10 खासदारामध्ये सर्व पक्षाचे आमदार खासदार आहेत। त्यांचं लेखी पत्र माझ्याबरोबर आहे, प्रस्तावाबरोबर आहे। ते सर्व प्रस्ताव तहसील कार्यालय ठाणा ते जिल्हाधिकारी ठाणा ते कोकण आयुक्त कमिशनर यांच्या मार्फत तो मंत्रालयात पहिल्या माळ्यावर महसूल विभाग जो 4ला आलेला आहे तो प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा। कारण त्याचं एक आहे की मी कंपनी, कारखाना, मंदिर, मस्जिद, शाळा किंवा वाईन शॉप किंवा हॉटेल्स, गार्डन याला जमीन मागत नाही। मी जमीन बेघर भाडुत्री गरीब लोकांसाठी मागतोय। ती जमीन तात्काळ मला देण्यात यावी। ज्या धर्तीवर तुम्ही अदानीला 3500 एकर मुंबई आणि मुंबईच्या उपनगरमधील जमीन 1 रुपया भाड्यानं देण्यात आलेली आहे, त्या धर्तीवर मला ही जमीन मी मागणी करत आहे। त्या धर्तीवर मला जमीन देण्यात यावी। दुसरी गोष्ट माझी ही आहे, बालाजी तिरुपती बालाजी देवस्थान यांना ज्या धर्तीवर तुम्ही उल्वे नवी मुंबईला जमीन देण्यात आली त्याच धर्तीवर मला 20 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने देण्यात यावी। जो प्रस्ताव कालच